आपण हवामान या धड्यामध्ये प्रवेश करतो याचा अभ्यास करण्यासाठी. चला तर मग ह्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जसं दिलेलं आहे तसाच हा आपल्याला स्पष्टीकरण आहे आणि स्पष्टीकरण हे मुद्द्यामधून आहे आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण देता देता आपले मुद्दे आपण सर्व काही समाविष्ट त्याच्यामध्ये करून घेऊ. चला सुरुवातीला भारत. तर आकृती 4 आता सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं होतं की आपलं पाठ्यपुस्तक तुम्ही उघडलंच असेल. शिवाय हा उपक्रम मी स्वतः तुमच्या बरोबर हजर आहे आणि याच्यामुळं आपण विस्तृतरित्या अभ्यास असा बरोबर करणार आहे. चला तर आकृती क्रमांक 4.3 च निरीक्षण करा आणि उत्तर द्यायची की 4000 मिमीपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते? कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते? तापमान कोणत्या दिशेकडे वाहत आहे किंवा वाढत आहे? वाऱ्याची दिशा सांगा आणि या वाऱ्यांचे नाव काय? भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे हे कारणीभूत आहे? राजस्थानच्या काही भागामध्ये वाळवंट आढळते, याचे कारण काय असेल? पुढचा प्रश्न आहे देशाच्या उत्तर भागामध्ये हवामान हे कोणत्या प्रकारामध्ये मोडते? पुढे भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त हे काढा आणि आकृती 2.1 ची मदत घ्या. भारताच्या द्विप्रकल्पीय पठाराच्या कोणत्या भागामध्ये निमशुष्क स्थिती आढळते आणि त्याचं कारण काय? पुढे हा भारताचा आपल्या नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान ह्या संदर्भामध्ये हा दिला गेलेला आहे. म्हणजे त्याच्या संदर्भाने सगळं असलेलं विस्तृतीकरण या नकाशामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळणार आणि आपण त्याच्यावरच आता अभ्यासाला सुरुवात करतोय. तर काही प्रश्न असे सांगितलेले बघितलं तुम्ही. पुढे आता आकृती क्रमांक 4.1 आणि 4.2 चं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा मी वाचत आहे परंतु तुम्ही तुमची वही उघडली तर फार बरं होईल, कारण वही जर आपली उघडी असेल तुमची करून ठेवली असेल तर पेनाने तुम्ही हे प्रश्न आणि मी वाचताना सगळं काही आपण त्याच्यामध्ये समावेश होतोय, त्याच्यामध्ये समाविष्ट असे आपण होतोय. कारण की ह्याच्यात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नोंद करून तुम्हालाच अर्थात उत्तरं विद्यार्थी मित्रांनो घ्यायची आहे. चला तर मग पहिलं बघूया. नकाशातील समताप रेषांचा जर विचार केला तर ब्राझील मधली सरासरी तापमान कक्षा ही किती आहे आणि कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो? ब्राझील मध्ये कोणकोणत्या दिशेने वारे येतात? त्यामागचं कारण काय असावं? या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? त्याच्यानंतर या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी ही होत असेल? त्याच्यानंतर या वाऱ्यांना व पर्जन्याचा संबंध सहस्त्रबंध हा जोडायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या भागामध्ये सरासरी तापमान हे कमी आहे? ब्राझील मधील पर्जन्य छायेचा प्रदेश हा ओळखा. तेथील हवामान स्थिती ही सांगा आणि कोणत्या भागामध्ये सरासरी तापमान हे जास्त आहे हे तुम्ही सांगायचंय. त्याच्यानंतर अक्षवृत्तांचा विचार केला तर ब्राझील मधली कोणत्या प्रदेशामध्ये समशीतोष्ण हवामान असेल? 0° ते 5° उत्तर आणि दक्षिण या पट्ट्यामध्ये वाऱ्यांची स्थिती ही कशी असेल आणि या नकाशामध्ये वितरण दाखवण्याची पद्धत ही कोणती आहे? पुढे बघूया. हे दोन्ही पण आपले नकाशे आहेत त्या संदर्भातले. मी उपक्रमामध्ये पण त्यांना ठेवलेलं आहे, शिवाय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ते आहेत. चला पुढे जाऊया. नीट लक्ष द्या, म्हणजे थोडस निरीक्षण करून घ्या. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे ते. पुढे जाऊया. सांगा पाहू.
आकृती 4 क्रमांक मधील आलेखाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि परत काही प्रश्नांची उत्तर द्यायची, म्हणजे ह्याच्या अगोदर बघितलेला हा आलेखाप्रमाणे जे दिलेलं आहे ते. तर आता ह्या चारही शहरातील तापमान हे कोणत्या महिन्यामध्ये सर्वात जास्त आहे, बरोबर. त्याच्यानंतर दिलेल्या शहरामध्ये जास्त पाऊस हा कोणत्या महिन्यात पडतो. त्याच्यानंतर ब्राझील मधील पर्जन्य ऋतूंचा कालावधी हा कोणता आहे. त्याच्यानंतर कोणत्या शहराची तापमान कक्षा ही सर्वाधिक आहे व ती किती आहे. रिओ दी जनेरिओ मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचं हवामान असेल. पुढच्या आपल्या ह्याच्यामध्ये आपला प्रश्नोत्तरांचा छोटासा विभाग. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो आणि ब्राझीलमध्ये नियमित ही हिमवर्षाव होत नाही. या प्रश्नांची उत्तरं लिहिताना अर्थात तुम्हाला तुमचा पाठ्यपुस्तक सुद्धा समोर ठेवावं लागेल. आपण हवामानाची संपूर्ण स्थिती आपल्या ह्या उपक्रमातून बघत आहोत. धडा वाचणं हे पण आता अत्यंत महत्वाचं आहे, पण मी आपल्या उपक्रमामधून हे सर्व काही मांडत आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.